कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीनं शहरामध्ये कोणत्याही ठिकाणी पोस्टर्स, होर्डिंग्स, जाहिराती जर करायच्या असतील तर परवानगी घेऊन जाहिराती करा असं आवाहन करण्यात आलं आहे. आणि असं न झाल्यास नियमांचं उल्लंघन केल्यास कडक कारवाई देखील करण्याचा इशारा देखील महापालिकेने दिला आहे. याच पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी आहे ती होर्डिंग्स उतरवण्यात आली. विनापरवाना जी आहेत त्यांच्यावर कायदेशीर देखील कारवाया करण्यात आल्यात. याच पार्श्वभूमीवर आपण जाणून घेण्यासाठी जे ताराबाई पार्क येथील धैर्यप्रसाद हॉल आहे त्याच्याच बरोबर पुढे सिंचन भवन आहे आणि त्याच्या पलीकडे जे केएमटीचं बस स्टॉप आहे आपण तिथं आलो. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी जाहिराती आहेत ती करण्यात आल्या आहेत. अनेक छोट्या मोठ्या जाहिराती या केएमटीच्या बस स्टॉपवर आहेत त्या लावण्यात आल्या आहेत. या परवानगी घेऊन लावण्यात आल्या आहेत का असा प्रश्न आम्हाला पडला आहे. याच बरोबर तुम्ही पाहू शकता की बरोबर याच्या समोरच आहे ते महानगरपालिकेच्या वतीनं आहे ती सूचना फलक देखील लावण्यात आलंय. आणि या सूचना फलकावर बस स्टॉप वरती विनापरवाना जाहिराती केल्यास, फ्लेक्स, कागदी पोस्टर्स, चित्रपटांच्या जाहिराती व कोणत्याही प्रकारचे बॅनर लावल्यास त्यांच्यावर किंवा सदर संस्थेवर, चित्रपटगृहांवर व व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल व त्यांच्याकडून 50,000 रुपये दंड वसूल केला जाईल असं कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीनं सूचना आहे त्या देण्यात आल्यात. खरं तर यामध्ये सांगितलेच आहेत की कागदी पोस्टर्स सध्या ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की कागदी पोस्टर्स सर्वात जास्त या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. अनेक जाहिराती या अगोदरही लावण्यात आहेत त्या फाडण्यात आल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीतच पाहायला गेलं तर नक्की जी काही ही जाहिरात ह्या ठिकाणी करण्यात आली आहे त्यांनी महानगरपालिकेशी संपर्क साधला आहे का, त्यांनी जाहिरातीसाठी या ठिकाणी परवानगी घेतली आहे का, हा प्रश्न पडला आहे. यासोबतच महानगरपालिकेनं आहे ते जाहिरातीसाठी संपर्क साधण्यासाठी देखील नंबर आहे तो दिला आहे. खरं तर पाहायला गेलं तर महानगरपालिकेच्या वतीनं आहे ते संपूर्ण नागरिकांसाठी सहकार्य करण्यासाठी ह्या ठिकाणी हा बोर्ड लावण्यात आलाय. आपण याच पार्श्वभूमीवर जाणून घेऊया की जे काही ह्या ठिकाणी जाहिराती लावण्यात आल्या आहेत आपण त्यांनाच सरळ कॉन्टॅक्ट करूया आणि आपण जाणून घेऊया की त्यांनी खरंच परमिशन घेऊन या ठिकाणी जाहिराती करण्यात आली आहे. आपण सर्वात प्रथम या ठिकाणी पाहायला गेलं तर ईगल स्पोकन इंग्लिश अकॅडमीची जाहिरात आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळते. कागद पाहायला गेलं तर फार दिवसांपूर्वी जाहिरात या ठिकाणी लावण्याचं देखील दिसते. तर आपण सर्वात प्रथम या अकॅडमीला कॉन्टॅक्ट करूया. आपण त्यांना डायरेक्ट कॉन्टॅक्ट करूनच आपण या ठिकाणी विचारूया की त्यांनी खरंच महानगरपालिकेशी संपर्क साधला होता का. हॅलो. हॅलो. नमस्कार, ईगल अकॅडमी. हो, नमस्कार, मी पत्रकार अमृता पवार बोलतेय. हा बोला ना. मॅडम, इथं ताराबाई पार्कच्या समोर सिंचन भवन आहे, तिथं केएमटी बस स्टॉप आहे ना, त्या ठिकाणी आपल्या अकॅडमीची जाहिरात मला दिसली. या ठिकाणी आपल्या जाहिरात आहे. मग तुम्ही या ठिकाणी जाहिरात लावण्यापूर्वी महानगरपालिकेची काही परवानगी वगैरे घेतली आहे का. ऍक्च्युली मॅम आमच्या मार्केटिंगला मला विचारावं लागेल. कुणाला विचारायला पाहिजे. हॅलो. आमची मार्केटिंग टीम आहे त्यांना विचारावं लागेल. बर. ऍक्च्युली काय प्रॉब्लेम आहे ना. हा, प्रॉब्लेम काही नाहीये, फक्त परवानगी आपण घेतली आहे का इतकंच मला हवं होतं. मला जरा मार्केटिंग तुमच्या मार्केटिंग टीमचा नंबर देता काय. ओके ठीक आहे, मी त्यांच्याकडे तुमचा कॉल फॉरवर्ड करते. आपल्याला मगाशी ज्यांना आपण कॉल केलेला जे ईगल अकॅडमी त्यांचा मे बी मिस कॉल आलेला, आपण त्यांनाच परत अनेकदा कॉल करू. हॅलो. बोलते मॅम, आता फोन केला होता आपण. हो मॅडम, मला एक माहिती हवी होती की केएमटीच्या बस स्टॉपवर आपली जाहिराती आहे. मग ती कुठल्या ठिकाणी मॅम. धैर्यप्रसाद हॉलच्या इथं सिंचन भवन आहे त्याच्या बाजूला जे बस स्टॉप आहे ना तिथं. बरोबर. मग ती जर जाहिराती लावण्यात आली आहे ती मग काय महापालिकेकडून परमिशन वगैरे तुम्ही घेतलेला का जाहिरात करण्यासाठी. एक्झॅक्ट लोकेशन हे नव्हतं मॅम. ठीक आहे, कुठे लावलेली आहे मला कळू, म्हणजे बस स्टॉपवर लावली का. हा, केएमटीचं जे बस स्टॉप आहे ना महानगरपालिकेचं त्या बस स्टॉपवरच जाहिरात आहे. अच्छा, बस स्टॉप मध्ये लावलेली आहे. हा.
अच्छा ठीक आहे मॅम चला मी सांगते नाही, तुम्ही परमिशन घेऊन लावली का मला इतकंच पाहिजे होतं. मी चेक करते मॅम चेक करते. हॅलो हा, हॅलो. आपण महानगरपालिकेतून आहात का? नाही, पत्रकार आहे. अच्छा अच्छा ओके 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 ओके. हा, हा. चालेल की काय असतं आपण घेतलेली असते तरी सुद्धा मी एकदा कन्फर्म करते कोणत्या हा, बोला मॅम की. तुमचा आवाज थोडासा हा आवाज मला येतोय अच्छा ओके 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 मॅम. ओके ओके हा हा फाईन घेतलेली असते मॅम कसं आहे आपण परमिशन घेतलेल्याच असतात हा, पण इव्हन देन धैर्यप्रसादचे इथे नाव म्हणून विचारलं तुम्हाला लोकेशन नाही, घेतलेले असतात हे बरोबर आहे, पण कन्फर्मेशन आहे का की ह्या ठिकाणीच आपण जाहिराती लावणार आहे म्हणून तुम्ही काय घेतलाय का परमिशन? कारण ह्या ठिकाणी महापालिकेचा पोस्टर देखील आहे, त्यावर सूचना दिली आहेत की विना परवाना जर असे अगदी पोस्टर्स वगैरे चिटकवले ना तर कारवाई केली जाईल. बरोबर 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 हे करूयात मॅम मी चेक करते ओके टीम सोबत. थँक्यू सो मच मॅम ओके आय कॉल यू बॅक. ओके. थँक्यू. आपण ईगल अकॅडमीला आपण आता सध्या फोन लावलेला, त्यांना कन्फर्मेशन नाहीये पण लावले असतील असं त्यांनी म्हणत आहेत, पण कन्फर्मेशन त्यांच्याकडून नाहीये. विचारून सांगतो असं देखील बोललेत. इतकाच फरक या ठिकाणी जाणवतोय की जे सिंचन भवनच्या बाजूला ही बस स्टॉप आहे KMTचं, या ठिकाणी इतकं जाहिराती लावून जो नागरिकांसाठी जी महापालिकेने सुविधा दिली आहे त्याचीच जी हे पोस्टर्स लावून जी बिघडवण्याचं काम नागरिकांनी केलंय. याच बरोबर तुम्ही जर पुढे पाहायला गेलं तर एक खाजगी घर आहे आणि त्या घराच्या भोवतीनं संपूर्ण आहे ते कंपाऊंड पूर्ण आहे ते बांधण्यात आलंय आणि त्या कंपाऊंडवर प्रत्येक ठिकाणी जागोजागी येथे जाहिराती लावू नये असे पोस्टर लावण्यात आले आणि कोणत्याही नागरिकांना असेल या ठिकाणी पोस्टर न लावल्याचं दिसते. म्हणजे जर खाजगी ते घर आहे, त्यांचं कॉम्प्लेक्स आहे आणि त्या ठिकाणी पोस्टर न लागणे आणि महापालिकेची या ठिकाणी मोठ्या बोर्डमध्ये इतक्या मोठ्या कडक शब्दामध्ये कारवाई केली जाईल, 50,000 रुपये दंड भरले जाईल असं सांगण्यात आलंय, मात्र तरीही जाहिराती करण्यात आले. म्हणजे नेमका महापालिकेची ह्यात चूक आहे की नागरिकांची चूक आहे हे आपल्याला जाणून घेणं महत्वाचं ठरणार आहे. ह्या ठिकाणी आणखी जाहिराती आहेत, आपण त्यांना देखील कॉल करूया आणि हे पण कागदी पोस्टर्सच आहेत. घरातून अथवा ऑफिसमधून 2 ते 3 तास काम करून एक्स्ट्रा इन्कम मिळवा असं या पोस्टरवर लिहिण्यात आलंय. आपण त्यांनाच कॉन्टॅक्ट करतोय. आपण डायल केलेला नंबर सध्या व्यस्त आहे. व्यस्त असं सांगितलेलं आहे, तरी आपण परत ट्राय करू. आपण डायल केलेला नंबर सध्या व्यस्त आहे. व्यस्त असं कट करतायत नंबर. आपण इकडं या ठिकाणी पाहू शकता की क्रेडिट कार्ड स्वाईप करून कॅश मिळेल व क्रेडिट कार्डचे बिल भरण्यास मदत करू, सर्व्हिस चार्ज लागू, सोने तारण कर्जापासून मुक्ती असे एक पोस्टर आहे, ती जाहिरात करण्यात आली आहे. आपण त्यांना कॉल करूया. हॅलो सर, क्रेडिट कार्ड स्वाईपसाठी कॉल केली आहे. सर, मी पत्रकार अमृता पवार बोलतेय. आपली जाहिरात बघून मी कॉल केली आपल्याला. सर, इथं धैर्यप्रसाद जे हॉल आहे ताराबाई पार्कातलं, त्याच्या सिंचन भवन समोर जे KMTचं बस स्टॉप आहे तिथं हे जाहिरात मी बघितलं. हॅलो, मग सर इथं जाहिरात तुम्ही लावलाय ती महापालिकेकडून तुम्ही काय परमिशन वगैरे घेतलाय का? मॅडम आम्ही एजंट लोकांना दिलेलं असतं लावायला. बर, ते कोणी लावलं हे पण आम्हाला माहित पडतं, कारण एजंटला पैसे दिले असतात ते त्यांच्या पद्धतीने लावले जातात. बर बर. बिरगा लावलेले आहे का त्याने जाहिरात तिथं? हा, जे KMTचं बस स्टॉप आहे ना त्या बस स्टॉप मध्येच लावलेत आली ती जाहिरात. ठीक आहे, मी काढायला लावतो किती जाहिरात.
बरं, म्हणजे परमिशन नाही घेतली काय? मग तुम्ही जेव्हा देताय ना तुमच्या जे काही कस्टमर्स असतील किंवा जे वर्क करतात त्यांना तुम्ही जेव्हा जाहिराती लावायला देताय तेव्हा तुम्ही सांगत नाही का त्यांना असे रूल्स आहेत सांगितलेलं वगैरे? असते सांगितलेलं असतं त्यांना, सांगून दिलेलं असतं त्यांना बर. की शासकीय डाम किंवा शासकीय कुठलेही कार्यालय किंवा याच्यावर हा. कुठल्या जाळीवर किंवा भिंतीवर लावू नका म्हणून सांगितलेलं असतं त्यांना सांगताना. ओके. आता तिथे कसं लावलेलं ते आपल्यालाही माहिती नाही. मात्र या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे. ठीक आहे, मी आणि ते काढून सर घेतो. महत्वाचं म्हणजे ह्याच ठिकाणी महापालिकेचा सूचना फलक देखील आहे. त्यामुळे जर जाहिराती विना परवाना जर लावण्यात आली तर 50,000 रुपये दंड करू. ओके ओके. ते मात्र मला पण काय माहित नाही, मी ते बघायला लावतो. ज्याला एजंटला दिलेलं आहे ना त्यांना एजन्सीला, ओके. त्यांना एकदा विचारून घेऊन मी ते क्रॉस व्हेरीफाय करून लावला असेल तर काढायला लावतो मी त्यांना. ओके सर, ओके सर, धन्यवाद. ठीक आहे. आताच आपण इथं जे काही जाहिराती आपल्याला ठळक लावलेल्या दिसल्या, काही फाटलेल्या आहेत, त्यांना आपण कॉल केलो आहे. यामध्ये कोणीही सांगितलं नाही की होय मी परमिशन घेऊन लावलो आहे, कारण सगळ्यांनी तिघातीच चौकांना आम्ही कॉल केलो. त्यांनी सांगितलं की नाही, आम्ही परमिशन नाही घेतली. आमचे जे वर्कर्स असतील, जे त्यांच्या हाताखाली काम करणारे असतील, त्यांनी लावलं असतील असं त्यांनी सांगितलं. त्यांनी जबाबदारी देखील ही स्वीकारलेली नाहीये. त्या ठिकाणी जाहिरातीसाठी संपर्क असं महानगरपालिकेच्या वतीने नंबर देण्यात आलाय. आपण त्यांना विचारूया की नेमकं जाहिरातीसाठी आपण संपर्क त्यांना साधून विचारूया की जी जाहिरात लागल्यात ती त्याची त्यांना काही माहिती आहे का? कॉल उचलला जात नाहीये. तुम्ही ज्या व्यक्तीला कॉल करत आहात ती ह्या वेळेस आपण पुन्हा ट्राय करू त्यांना कॉल. महापालिकेच्या वतीनंच हा नंबर देण्यात आला आहे, मात्र आम्ही कॉल केल्यानंतरही उचलत नाहीये. नागरिकांनी जेव्हा इथं लावण्याची गरज असेल तेव्हा यांच्याकडून रेस्पॉन्स कसा येत असेल यावर देखील प्रश्नचिन्ह आहे ते या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळतो. हॅलो हॅलो, नमस्कार सर. हॅलो, बोला की. हा बोला. सर, पत्रकार अमृता पवार बोलतीये जनप्रवासवरून. बोला. सर, KMTचे जे बस स्टॉप आहे त्या ठिकाणी आपल्या महापालिकेच्या वतीनं जे सूचना फलक लावण्यात आले जाहिरातीसाठी संपर्क म्हणून, आणि त्याच्यावर जे विनापरवाना जाहिराती केले जातील त्यांना दंड बसवण्यात येईल अशी सूचना दिली आहे. बरोबर. मग सर, मी सध्या ताराबाई पार्कच्या येथील धैर्यप्रसाद हॉलच्या समोर सिंचन भवन आहे, त्याच्या बाजूला जे KMTचं बस स्टॉप आहे तिथं आहे. ह्या ठिकाणी जाहिराती भरपूर लावण्यात आल्या. त्यांनी तुमच्याकडे काय परमिशन घेतलेली काय? काय ते त्यासाठीच ते लावलेलं आहे. त्याच्यावरती आता कारवाईचा विषय चालू आहे. कधीपासून सुरू आहे सर कारवाईचा विषय? सुरू केलेलं आहे ते. आता कसा विषय आहे की आता हे टेंडर आहे ऍक्च्युली. ओके. बस स्टॉपचं जे आहे ना ते टेंडर आहे, आणि ते बस स्टॉप BOT तत्वावरचं टेंडर आहे की बस स्टॉप उभे करणे, आणि टेंडर संपल्यानंतर त्याच्या बदल्यात पुन्हा भाडं देणे KMTला, आणि ते बस स्टॉप टेंडर संपल्यानंतर ते बस स्टॉप KMTला हँड ओव्हर करणे असं टेंडर आहे. ओके. हे टेंडर आपल्याकडे आहे. ओके. तर महानगरपालिकेच्या सूचनेनुसार आपण ते लावलेलं आहे की असं असं आहे, आणि कोण अनधिकृतपणाने लावलं तर त्याच्यावरती कारवाई केली आहे. आता त्या बाबतीत परवाच्या मिटिंगला काहीतरी विषय झालेला आहे, ते घेतील कदाचित महानगरपालिकेकडनं त्यावरती कारवाई त्यांच्या मार्फत केली जाईल. सर, तुम्ही आता म्हणलात की टेंडर स्वरूपात तुम्ही हे बस स्टॉप करण्यासाठी देताय. मग ही जाहिरातीसाठी संपर्क साधून आपण जेव्हा पैसे देऊन जाहिरात लावू ते पैसे महानगरपालिकेलाच जाणार आहेत ना? टेंडर काय आहे, मी मगाशी म्हटलं की BOT तत्वावरचं टेंडर आहे. जे बस स्टॉप लावणार त्याचं मेंटेनन्स करायचं, आणि टेंडर संपल्यानंतर कालावधी संपल्यानंतर ते बस स्टॉप जे आहेत ते हँड ओव्हर KMTला करणार. हे सगळ्यासाठी जो काही येणारा खर्च आहे तो खर्च जाहिरातीच्या माध्यमातून आम्ही मिळवायचो.
ओके. मग सर आता माझा प्रश्न असा आहे की ह्या ठिकाणी जे जाहिराती लावले त्यांनी तुमच्याकडे काय परमिशन घेतली आहे का जाहिराती लावण्यासाठी? ज्या अधिकृत मॅडम तेच सांगतो, ज्या अधिकृत लावलेल्या आहेत हा त्याची परमिशन आमच्याकडे असते. हा ती KMT किंवा महानगरपालिका देत नाही. हा हा त्याची परमिशन टेंडरधारक म्हणून आमच्याकडनं त्याने परमिशन घेऊन लावायची असतात. बर. आता सर आता ज्यांनी तुम्हाला हा प्रश्न विचारण्याचं कारण की आता जे इथं जाहिराती लावलेल्या आहेत त्याच्यावर संपर्कसाठी नंबर पण दिलेत. आम्ही त्यांना कॉल केला की तुम्ही महानगरपालिकेला काय कॉन्टॅक्ट करून जाहिरातीसाठी परमिशन घेतली आहे का, पैसे भरून लावले का? तर एकाकडूनही सांगण्यात आलं नाही की आम्ही ह्या प्रोसेसनुसार आम्ही जाहिराती लावलोय. मग महानगरपालिकेकडून याकडे दुर्लक्ष देखील केल्याचं चित्र पाहायला मिळते सर इथं. कंत्राटदार म्हणून आम्ही ते टेंडर घेतलेलं आहे. ते भरलं टेंडर मोठी तत्वावरती घेतलंय हा की हा. त्यावरती जाहिराती घेण्याचे किंवा न घेण्याचे अधिकार फक्त आणि फक्त हा आम्हाला आहे. ओके ओके. हा. तर त्याच्या बदल्यात ह्या व्यतिरिक्त हे बांधणं उभा करणं मेंटेन करणं हे झाल्यानंतरही दर वर्षाला आपण KMT ला त्याचं भाडंही देतो. हा हा एक भाग आहे. हा जे काही जाहिराती लागल्या जात आहेत हा त्या आता तुम्ही ज्या बघितल्या असतील पोस्टर वगैरे चिटकवलेले आहेत त्यांना आम्ही कॉल करतोय. हा आम्ही त्यांना सांगतोय की तुम्ही कुणाला विचारून लावलेत वगैरे वगैरे वगैरे. ओके ओके त्याच्यावरती कारवाई केलेली आहे. हा जे काही पैसे उत्पन्न मिळणार हा. किंवा मिळेल, जे काही जाहिरातीतलं उत्पन्न आहे हा ते टेंडरधारक म्हणून कंत्राटदार म्हणून आमच्याकडे येतं. ओके हा एक भाग. हा. दुसरा भाग असा आहे की तुम्ही म्हणताय त्या पद्धतीने यांनी कोणीही हम्म. महानगरपालिकेकडून किंवा आमच्याकडून कुठल्याही पद्धतीनं प्रकारची परमिशन घेतलेली नाही किंवा काही घेतलेली नाही. त्यांच्यावरती तोच विषय चालू आहे की परवाच्या ह्याच्यात हे झालं. ओके आम्ही ते लावल्यानंतर महानगरपालिकेची परमिशन KMT ची परमिशन घेऊनच ते लावलेलं आहे. हा हे सेम आता तिथं येईल. पेपर डिक्लेअर करतील नंतर ते मला माहित नाही. ओके पण महानगरपालिका म्हणून त्यांच्याकडनं ही कारवाई करण्याचा विषय चालू आहे. ओके आता महासभेमध्ये ते घेतील. मला माहित नाही ते आता कधी घेतील किंवा काय घेतील. हा हा पण हा परवाचाच विषय आहे बर की असं 50,000 रुपये आपण दंड लावू हा जेणेकरून शहराचं विद्रुपीकरण होणार नाही. कोण पण आला कोणी कुठेही सरकारी मालमत्ता आहे म्हणून लावत निघालेलं आहे हा हा अशा पद्धतीनं होणार नाही. बर. अशा पद्धतीने आता चर्चा चालू आहे. आता ते कितपत महानगरपालिका प्रशासन म्हणून हा त्याला यश येतं किंवा काय कधी कारवाई करते. हा पण हे आपण आपल्याकडून ते लावलेलं आहे. असं रे जाहिरात म्हणजे सूचना फलक कधी अंदाजे लावण्यात आले? चालेल 2.5 महिने लावलेले आहे. ओके आता हे जे ही वृत्ती जी चालू आहे ना ही हा हा कोण पण उठते आणि कोण पण हा हे बरेच दिवसात चालू झालेलं आहे. यांना कॉल केलेले आहेत आपण. हा हा पण हे असंच आहे. बर आता आमच्या माध्यमातून ते पुन्हा स्वच्छ केलं जाते. हा. स्वच्छ केल्यानंतर पण लोकांना एवढी जी कुठल्या हा मानवी प्रवृत्तीच असं आहे की स्वच्छ असलं तर तिथं जाऊन लावावं. हो हो सर ठीक आहे ते सर. चांगल्या पद्धतीने जाहिरात करावी. आमचाच मीडिया वापरला पाहिजे पेपरला द्यावं हे हा करावं. हा आता साधी साधी गोष्ट की माझं PhD हॉल व्यक्ती म्हणून हा आपण आपल्याला ज्या मर्यादा ठेवल्या पाहिजेत. हम्म. खाली ते कसं आहे कोण पण लिहिलं कुणाला आवडलं नाही हम्म. काढणार तिथंच टाकणार. हो हो त्या ठिकाणी भरपूर पोस्टर्स फाडले निघलेत आणि असे चिटकवतात ना ते निघत नाहीत व्यवस्थित निघत नाहीत. म्हणजे संपूर्ण जो बस स्टॉपचे जे सौंदर्य आहे तेच यामध्ये दडपल्यासारखं दिसायला लागलं. रंगवले मॅडम मी हा. तुम्हाला फोटो आत्ता दाखवू शकतो. तुम्ही असं कधी तर असं फोन करून या. हा हा रंगवला बस स्टॉप आत्ता रंगवला आणि तिथं जाऊन दुसऱ्या दिवशी चिटकवलं. बर बर ते चांगला दिसतोय हे आहे. त्याचं काय माझं वाटतंय ना. ठीक आहे चालेल सर. थँक्यू सर सहकार्य केल्याबद्दल. आपण आताच जाणून घेतलो की जे काही या ठिकाणी पोस्टर्स लावण्यात आलेत आपण त्यांना देखील कॉल केला आणि त्यासोबतच महानगरपालिकेचे जे सूचना फलक आहे त्या देखील नंबरवर आम्ही कॉल करून पाहिलं. पण मात्र या ठिकाणी नागरिकांकडून परवानगी घेऊन तर हे पोस्टर लावण्यात आले नाही आहेत. मात्र महानगरपालिका देखील या ठिकाणी चेक करून या ठिकाणी आमच्या परवानगीने पोस्टर लावले आहेत का हे देखील या ठिकाणी बघितलं नसल्याचं पाहायला मिळते.
एकीकडे कोल्हापूरचे महापौर आहेत, त्यांनी अनेक उत्पन्नाचे स्त्रोतसाठी अनेक बैठका घेतली, नागरिकांना बोलवले आणि उत्पन्नाचे स्त्रोत कसे वाढवता येईल, महानगरपालिकेचा भार कसा कमी करता येईल याकडे लक्ष देत आहे, ती कारवाई करत आहेत. त्यांनी अनेक ठिकाणी अतिक्रमणाचा देखील कारवाई आहे तो सुरू आहे. मात्र या असे पोस्टर्स लावून जे केएमटीचे बस स्टॉपचे जे विद्रुपीकरण होत आहे हे कोण थांबवणार असा प्रश्न आहे तो या ठिकाणी उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळते. खरं तर यासोबतच जे शहराचं सौंदर्य आहे त्याकडे देखील महापौरांनी आहे ती लक्ष देणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी देखील मोठमोठे आहेत ते होर्डिंग्स लावले आहेत आणि त्यामुळे शहर अक्षरशः या होर्डिंग खाली झाकून गेल्याचं देखील चित्र पाहायला मिळते. लवकरच महानगरपालिकेनं जागे होऊन या ठिकाणी अशा ठिकाणी जे विना परवाना नागरिक जे पोस्टर्स लावत आहेत त्यावर कारवाई करावी आणि नागरिकांनी देखील नियमांची अंमलबजावणी करून त्यांचं जे काही कार्य आहे ते करावं. मगच हे कोल्हापूर शहर नक्कीच सुधारेल असा आपण या ठिकाणी विश्वास व्यक्त करतो. कॅमेरामन आकाश कांबळे सोबत मी अमृता पवार, जनप्रवास लाईव्ह, कोल्हापूर.